नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक ठाकूर यांची बिनविरोध निवड। पनवेल तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक ठाकूर यांची निवड करण्यात आली। मावळत्या उपसरपंच रसिका स्वप्नील भोईर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती। यावेळी उपसरपंच पदासाठी दीपक नामदेव ठाकूर यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ठाकूर यांची एकमताने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। त्यांना सूचक म्हणून अरुण पाटील यांनी स्वाक्षरी केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, अस्मिता काठावळे, अरुणा गाताडे, रजनी मुकादम, बाळाराम मुकादम, रसिका भोईर उपस्थित होते। नवनिर्वाचित उपसरपंच दीपक ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। फटाक्यांच्या आतषबाजी ठाकूर यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी भाजपचे पोंजे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अस्मिता अनंत पाटील, अनिल काठावले, गुरुनाथ खारके, दत्तात्रय ठाकूर, नामदेव गाताडे, मंगेश लबडे, ग्रामविकास अधिकारी वंदना अहिरे आदींसह ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन उपसरपंच दीपक ठाकूर यांचे आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, प्रीतम मात्रे आदींनी या ठिकाणी अभिनंदन केले। नमस्कार, आज दिनांक 16 डिसेंबर 2025 2022 पासून आपली ग्रामपंचायत कार्यरत आहे। कमिटी एकदम सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार कुठले मतभेद नसताना सुद्धा आज माझी सर्व कमिटीने म्हणजे बिनविरोध निवड केलेली आहे। आणि या प्रत्येकाचे टर्म असे ठरलेले आहेत आमचे का एक 7-7, 8-8 महिने प्रत्येकाला आम्ही एकोपाने संगोपनाने आम्ही उपसरपंचपदी बसवित आहोत। म्हणजे आणि एक ग्रामपंचायतचं सांगायचं झालं तर 2022 पासून अशा विकासाची अनेक विकासाची कामे आपल्या ग्रामपंचायतमध्ये चालू आहेत। म्हणजे त्यात भुयारी गटारे असतील, काँक्रीटचे रस्ते असतील, अजून पददिवे असतील, म्हणजे अशी बरीच विकास कामे झालेली आहेत येणाऱ्या 3 वर्षात। आणि येणाऱ्या 2 वर्षात पण अजून भरपूर अशी विकासाची कामे करण्यासाठी आज मला इथं उपसरपंच पदाची बिनविरोध निवड केल्याबद्दल मी ग्रामपंचायत कमिटीचे व आमच्या भारतीय जनता पार्टी असेल किंवा महाविकास आघाडीचे एक आमचे सदस्य असेल यांचे मी आभार मानतो। आज या ठिकाणी दीपक नामदेव ठाकूर यांची बिनविरोध उपसरपंचांची बिनविरोध निवड झालेली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। आणि आमची ग्रामपंचायत अशा तऱ्हेने काम करते की 3 वर्ष झाले कुठल्या प्रकारे थांबत नाही आणि 2 वर्ष पुढील काही जे कामं असतील, बरे 1 लाख लिटर पाण्याची टाकी असेल, समाज मंदिर असेल, मंगल कार्यालय असेल, ही जी राहिलेली कामं आहेत ती 2 वर्षामध्ये पूर्ण होतील आणि दोन्ही गावामध्ये असे सुजलाम सुफलाम अशी दोन्ही कामं होतील। आणि उपसरपंच दीपक ठाकूर यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी। आज ग्रामपंचायत भाताणच्या उपसरपंचपदी श्री दीपक नामदेव ठाकूर यांची एकमताने निवड झालेली आहे। त्याबद्दल प्रथम मी त्यांचं आमच्या कमिटीच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। आणि सांगण्यास आम्हाला हा अभिमान वाटतोय की आपण बाहेरच्या ग्रामपंचायतीमध्ये पाहिलं असेल की ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद असो किंवा सरपंच पद निवडताना असो वादावादी होत्यात, मी पहिला की तू पहिला अशा प्रकारचं होतं। परंतु आज आमची एकच अशी ग्रामपंचायत आहे की आम्ही एकामेकाला सांगतोय की नाही तुम्ही यावेळेला बसा। पहिल्याला आम्ही अरुण पाटील बसले, त्याच्यानंतर एक मतानं आम्ही अरुणा गाताडेला बसवलं, त्यानंतर कोण बसायचं एक विरोधकांच्या मध्ये हे थोडस एक चलबिचल होती की आता यांचे वाद होतील। परंतु स्वप्नील भोईरला आम्ही एक मतानं, स्वप्नील भोईरचे सौभाग्य होती रसिका भोईर यांना एक मतानं उपसरपंच पदासाठी निवड केली। आणि आता सुद्धा कोणी बसायचं तर आम्ही किरण मुकादम म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती रजनी मुकादम, त्यानंतर माझ्या सौभाग्यवती अस्मिता काठावे यांनी दोघींनी एक मतानं सांगितलं नाही यावेळेला दीपक भाऊ तुम्ही बसायचं। म्हणजे अशी एकच ग्रामपंचायतीचं आमचं उदाहरण आहे। संपूर्ण महाराष्ट्राने याचं उदाहरण घ्यावं की ग्रामपंचायतीमध्ये आपण एकत्र काम करत असताना पदासाठी हावभाव न करता एक मतानं समोरच्याला देणं आणि हीच खरी आपली संस्कृती आणि ती आम्ही चालवली, याचा आम्हाला अभिमान आहे। यासाठी ग्रामस्थ, सरपंच, आमच्या ग्रामसेवक मॅडम यांनी सर्वांनी, कमिटीचे आमचे शासकीय अधिकारी यांनी सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनापासून कौतुक करतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो। धन्यवाद।